जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कुंभोज मतदारसंघात राजकीय समीकरणांचे वारे पुन्हा जोरानं वाहू लागले आहेत. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाल्यानं यावेळी सौभाग्यवतींच्या उमेदवारीवर सर्वांचंच लक्ष केंद्रित झालं आहे. सध्या गावागावात, चौकाचौकात आणि सोशल मीडियावर निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चेंना उधाण आलं असून कुंभोजचा राजकीय पारडं कोणाच्या बाजूनं झुकेल याबाबत तर्कवितर्काचा पाऊस सुरू आहे. 2017 मध्ये 25,667 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी शिवसेनेचे प्रवीण यादव यांनी 8,595 मतं मिळवत विजय मिळवला, तर जनसुराज्याच्या अमोल गावडे यांना 6,834 मतं मिळाली होती. तसेच काँग्रेसचे किरण माळी, स्वाभिमानीचे संतोष शिंदे यांनी देखील चांगली लढत दिली होती. यावेळी मात्र मैदान वेगळं आहे. राजकीय चर्चेनुसार भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे चारही पक्ष मिळून महायुतीच्या नावानं एकत्रित उमेदवार देणार का, याबाबत सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित लढत देणार का, याचाही निर्णय अजून नेत्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. दरम्यान या निवडणुकीत पैसा, पद आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टींचा कस लागणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. आमचा नेता लय पॉवरफुल म्हणणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा झेंडा उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गावोगावात सध्या राजकीय विश्लेषकांची व पारावरच्या नेत्यांची गर्दी वाढली असून कोण कोणाशी हात मिळवणी करणार आणि कोण कोणाला टक्कर देणार यावर चर्चेचं वारं वाहत आहे. सोशल मीडियावर संभाव्य महिला उमेदवाराच्या पोस्टनी रंगत आणले असून सर्वांचं लक्ष आता पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे लागलं आहे. एकूणच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ राजकीय तापमानानं तुफान तापला असून पुढील काही दिवसात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थरारक लढत रंगण्याची चित्र दिसून येत आहे.